ऐका ना तुम्ही, तुम्हाला समजते का काही? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे म्हणता का नाही? मग तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्हाला नाही भेटत ना ते? आम्हाला कोण नाही भेटत? तुला माहिती आहे का म्हणलं? तुला माहिती आहे का? आम्हाला माहिती आहे म्हणलं. आमच्यासाठी योजना आहे म्हणलं. ते 1500 रुपये महिना भेटून राहिला. 18,000 रुपये वर्षाचे आहे म्हणलं. म्हणून तुमची चिडून राहिली. काय सांगता तुम्ही? 6,000 घोटलं तुम्हाला. आम्हाला तरी 18,000 आहे. हो ना, आम्ही कास्तकार काय तुम्हाला म्हणून राहिलो का? आम्हाला 6,000 जरी असलं वर्षाचं तरी चालते ना. पण मी काय म्हणणार, तुम्हाला नाही भेटत ना गुंपाबाई. तुम्ही ऐका, तुम्ही तुमचं नाव येतच नाही त्याच्यात. बाबा नाटक नका लावू ना तुम्ही. भेटते ना मला. काऊन नाही भेटत मला? काऊन भेटत काऊन नाही? करा रे बा, 60 वर्षाच्या वर गेल्या ना तुम्ही. विशेष म्हणजे तुमच्यावर 4 व्हीलर आहे ना, तुमच्यावर ऑल्टो कार नाही का? मग कार नाही हिंडा तुम्ही. मग तुमच्यावर कार आहे, तुमच्याजवळ एक तर वय तुमचं जास्त आहे आणि दुसरी गोष्ट निराधार आहे ना तुम्हाला. निराधार विधवा निराधार नाही घेत का तुम्ही? हो ना बाबा, मग पण ते सगळ्याच बायासाठी आहे म्हणते ना. बाया तर म्हणून राहिल्या आता. इंका आपली झिंगुबुटी म्हणते मी चालली म्हणते. सगळ्याच तर बाया चालल्या. इंका शांताबाई चालल्या. बापरे, गोंधळ वाटते बा. कोणाला काही माहिती नाही, कोणाला भेटते काय भेटते, सरळ लाटच चालला वाटते. सगळी गर्दीच गर्दी. अरे मी काय म्हणून राहिलो गुंपा मावशी, तुम्ही पहिले समजून घ्या कोणाला भेटते कोणाला नाही भेटत. तुम्हाला समजलं का या गोष्टी काहीतरी? का चाललं आपल्या झुंडच्या झुंड? तिथं माऊन नाही राहिले मध्ये शेतूवर लोक. किती हुशार आहे का तुम्ही? तुम्हाला सगळं माहित आहे. म्हणलं सगळ्याच बाहेर भेटून राहिले तुम्हाला माहिती. झिंगू आजी शांताबाई सगळं पुरे गाड्या करून चाललो आम्ही आता शेतूवर. असं करा बा. झिंगू आजी आता सांगा, आता 75ची आहे ना. अरे झिंगू बुडीला नाही भेटत ना. झिंगू बुडीला निराधार आहे ना संजय गांधी. मग ते त्याला कसं काय भेटणार आहे? ते बुडीला नाही भेटत. 75 प्लस आहे ते. आणि दुसरी गोष्ट शांताबाईला नाही भेटत ना. दायकर वावर आहे त्याच्याजवळ. मग काय ना बदल झाले म्हणते ना. सांगे ना बाबा मला. आता आमच्या घरचे बस सांगे म्हणे वावराचं काही नाही राहिलं म्हणे. मग असं सांगितलं मला. कसं समजून सांगावं यायला आता? कोणाला भेटते काय भेटते, काय गोंधळ आहे गुंपाबाई. मी खरं सांगतो पण तुम्हाला नाही भेटत. सगळ्यालाच भेटून राहिलं. मला माहिती आहे काय काय नाही. सगळ्या बाया म्हणलं तुंगाच्या तुंगा. उद्या कोणीच कोणाच्या वावरात कामाला जात नाही. चालल्या तिकडे आपले फॉर्म भरायला. काय करा फॉर्म भरायला? अरे पहिले कागद लागणार ना. काही कागद काढायला का? कोणते कागद पाहिजे, काय पाहिजे, काही माहिती आहे का नाही? का चालले आपल्या थैल्या भरून? आता ते तर काही माहिती नाही आम्हाला कोणतं काय पाहिजे. आता आधार कार्ड ते घेऊन जातो बाबा आम्ही. आता दुसरं काय? मग तेच म्हणलं ना, पहिले तुम्ही काय पाहिजे, कोणाला भेटते काय नाही याचं सगळं माहितीच का? चौकशी करा, त्याच्यानंतर मग ते सगळं तिकडे जा. ते ग्रामपंचायत सांगायला पाहिजे का आम्हाला? बायला आणि बाय आम्ही आम्हाला काही माहिती कोणाला भेटते काय भेटते, कोणती योजना आहे, कोणाला लागू होते, काही समजायला मार्ग नाही. सगळ्या बायामध्ये चला चला मी नाही येतो कामाला, मी चाललो. मग आता हे काय आहे सांगा मला. दिवस भाऊ तुम्ही ते तिकडे डॅनी बुडाई उभा आहे म्हणलं. ते सदस्य आहे ना ग्रामपंचायतचा. ते सरपंच सांगा म्हणा, माहिती सांगा म्हणा काही ना काही. आम्हाला काही समजून नाही राहिलं यातलं. आता मावर काय आणला आता मी? अरे बा मी काय म्हणू? बरोबर आहे तुमचं गुंपा मावशी. कारण की बाहेर कसं झालं जरासं म्हणजे काही काही गोष्टी समजून नाही राहिल्या त्यातल्या. मुद्दे समजून नाही राहिले. तर आपण काय करू, मी सरपंचाला भेटतो की ग्रामपंचायत मार्फत बा काहीतरी माहिती मिळा, तुम्ही काहीतरी द्या की जेणेकरून बायाला समजलं पाहिजे. तिथं मग त्याला अडचण आल्या नाही पाहिजे. कारण की त्या शेतूतनी टिशा काढाले आणि बाया मावून नाही राहिल्या. ज्याला योजना लागू नाही ते बी तिथं जाऊन राहिले. म्हणून म्हणलं कोणाला लागू आहे कोणाला नाही आहे. तर म्हणलं काय बदल झाले काय नाही बदल झाले याच्या संदर्भात सगळी आपण मीटिंग घेऊ, सगळं क्लिअर करू उद्या सकाळी. तेच म्हणलं बाबा, तेच करा क्लिअर. कारण की गावातल्या बाया अडाणी असते, नाही समजत काही काही गोष्टी. लोक म्हणलं पैसे 200-200 500 रुपये फार्म भरायला घेऊन राहिले म्हणते. मग इकडे लाटणं सुरू आहे, जिकडे तिकडे लूटलाट चालू आहे. मग त्याच्याच बद्दल म्हणूनच म्हणलं कसं आपण मीटिंग घेऊ, तुम्हाला कसं समजलं पाहिजे त्या गोष्टीने. तिथं जाऊन आपलं काय भो कुठं जाऊ कुठं पाहू का, सगळं तुम्हाला क्लिअर मॅटर करून टाकू आपण. ग्रामसेवकाला बोलावू, कोणाला काय योजना कोणाच्या संदर्भात आहे, कुठं जाऊन भेटायचं, काय फॉर्म भरायचा, सगळं क्लिअर करून टाकू. झालं? ओके. मी भेटतो सरपंचाला उद्या सकाळी. बिलकुल आत्ताच दवंडी द्यायला लावतो, नाही तर मग सकाळी. ओके बिलकुल उद्या करूनच घेऊ कार्यक्रम. सरपंच उपसरपंच 2 सदस्य आहे. अरे काय रे ज्या ग्रामपंचायत तुमची, कसं काय सरपंच साहेब सदस्य? तिकडे बाया म्हणलं सऱ्या झुंबड करून राहिल्या. काही माहित आहे का नाही म्हणलं योजनेचं? त्याच्यासाठी बोलावलेत नाही, चौघं बोलावले. आता 3 जण यायचे आहेत. जेवली की येतो म्हणे. आता मीटिंग घ्यायची ठरवली. ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि तिथे यायला माहिती द्यायची आणि उद्या दवंडी देऊन द्यायची की बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं कसं काय करावं लागते, कोणाला फॉर्म भरावं लागते, पूर्ण डिटेल उद्या आपल्याला क्लिअर करायचं आहे. मग तेच म्हणलं आता चक्कीवर भांडणं होता राहिले. कंदील बुडामध्ये भेटतच नाही, गुंपा बुडामध्ये भेटतेच मला. म्हणून म्हणलं काय आहे नेमकं काय नाही क्लिअर करून घ्या बा आणि ते द्यायला कामी लागून द्या. नाही तर मग कोणी कुकडे चाललं फॉर्म कसे भरा कुठं भरा समजायचा पत्ता नाही. मग त्याच्यासाठी आहे ना. मग काय आता टीव्हीत बातमी पाहिली ना, आज बदल झाले ना. मग 2 तारखेला विधिन मंडळात तिथे बदल झाले ना. मग मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना क्लिअर केलं ना मॅटर की काय करावं लागते काय नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता काही काही बदल झालेले आहे, ते सगळं सांगत आहे बायाले. तेच म्हणलं कसं तुम्हाला माहित आहे नाही आहे, हे तर माय पुढे आहे बाबा, मीच मागा वाटते. बरं ठीक आहे मग देऊन द्या दवंडी, क्लिअर करून टाका विषय. रामपूर येथे सर्व माता भगिनी सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी
आपल्या गावामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयीची संपूर्ण मार्गदर्शन माहिती आपल्याला देण्यात येणार असून त्या संदर्भातची ग्रामसभा मीटिंग ठरवलेली आहे. सर्वांनी कंदील आबाजी यांच्या घरी सर्वांनी 9 वाजता वेळेवर पोहोचावे. या योजनेसंदर्भातली जे काही आपल्याला अडीअडचणी असेल, प्रश्न असेल, ते तुम्ही तिथे मांडा आणि आपलं निराकरण करा असे ग्रामपंचायत तर्फे सूचित करण्यात येते. हो. का कोण येऊन राहिलं म्हणलं, माहिती किती झाले? लखलगे साहेब म्हणलं, कोण येऊन राहिलं? आता तिथं कार्यक्रम आले, ग्रामसेवक साहेब येऊन राहिले म्हणते 9 वाजता. व तसेच अंगणवाडी सेविका मॅडम हे ते जे या योजनेच्या संबंधित आहे ते सगळे तिथं आहेतच. तर सर्वांनी तिथं 9 वाजता या आणि काय कोणते कागदपत्र किंवा कोणती माहिती पाहिजे ते तिथं विचारा. मला काही बाकीचं विचारू नका. मला फक्त एवढं सांगितलं, अशी दवंडी द्या, तशी मी आपलं देऊन राहिलो. बरं, ठीक आहे हो, काही हरकत नाही का? कंदील आबाजी द्या. बरं, ठीक आहे 9 वाजता ना? हो, काही हरकत नाही, सगळे बिलकुल येऊन जातील. ज्याले असते चला, महिला मंडळ तिकडे सगळ्या बाया सांगून द्या म्हणलं 9 वाजता येऊन जा. जा. एक राहिली सूचना तर सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आपल्या गावातील जे कोणी 18 वर्षाचे झाले असतील 1 जुलै 2024 धर्तीवर त्यांनी आपले मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घ्यावे. कार्यक्रम सुरू झालेला आहे. तसे ज्यांचे कोणाचे या यादीतील नाव गहाळ झाले असेल किंवा दुरुस्ती करायची असेल किंवा कोणते बदल करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये या BLO साहेबाशी भेटून आपली जे काही अडचण असेल ते त्यांना सांगून ते पूर्ण करून घ्या आणि आपले नाव मतदार यादीतनी चेक करून घ्या. अशा प्रकारचा कार्यक्रम आता सध्या सुरू आहे. नंतर म्हणता आमचं नाव आलं नाही, त्यामुळे आताच भेट द्या आणि आपला विषय मोकळा करा. असं नाव नोंदणी हे ते दुरुस्ती सुरू झाल्या नाही का? बरं जा लागणार. आजची किती तारीख आहे? 3 जुलै समजा नाही का? बरं ठीक आहे काही हरकत नाही. तेच म्हणलं, लवकरात लवकर जा, उशीर करू नका. कार्यक्रम गेल्यावर जाण्यात काही अर्थ नाही. लवकरात लवकर 2 दिवसात 3 दिवसात संपर्क साधा, विषय क्लिअर करा. नमस्कार आदरणीय मंच उपस्थित सर्व माता भगिनी. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विषयावर आधारित ग्रामसभा ठेवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील ते तुम्ही बिनधक्कपणे विचारा. जे काय तुमचे प्रश्न आतापर्यंत निर्माण झालेले आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याचं निराकरण करू. काय विचार बाबा, आम्हाला सर लागते. तुम्ही सांगा बाबा, आम्हाला काय विचारता काय माहित नाही आम्हाला. तुम्ही सांगा ना काय तुमच्या शंका आहे, पहिले सांगा, मग ती तुम्हाला पूर्ण सविस्तरच सांगणार. आता विशेष नाही. गुंपाबाईचं म्हणणं होतं म्हणे बा हे कोणाला भेटते म्हणे योजना. म्हणजे बायाला नेमकं कोणी म्हणते याला भेटते, कोणी म्हणते त्याला भेटते. नेमकी कोणाला भेटते हे आम्हाला सांगा. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की लाभार्थी कोण आहेत. लाभार्थी महिला कोण आहेत तर ते तुम्ही ऐकून घ्या. ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पहिले 60 वर्ष होतं. 28 जूनला जे GR निघाला होता त्याच्यातनी 60 वर्षापर्यंत होतं. परंतु आता त्याच्यात बदल झाला असून 65 वर्ष म्हणजे 21 वर्षापासून तर 65 वर्ष पूर्ण झालेल्या विवाहित महिला, त्याचबरोबर घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या जे महिला आहे या सर्वांना ही योजना लागू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वयानंतर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखापेक्षा जास्त असायला नको. त्या महिला सर्व या पात्र ठरतील. पण उत्पन्न कोणाचं म्हणलं, म्हणजे आमच्या बायाचं उत्पन्न घरगुती, आम्ही अघरगुती बाया मजुरीला जातो, तर आमचं उत्पन्न दाखला कसं काय करा? नाही, तुमच्या महिलाचं स्पेशल उत्पन्न दाखल्याचा इथं विषय नाही आहे. तुमच्या कुटुंबाचं म्हणजे तुमच्या घरच्या बाचं जे काय उत्पन्न आहे वर्षाचं, शेतीचं म्हणा किंवा कोणत्या माध्यमातून जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. तुमचं त्याच्यात विषय नाही की महिलाच्या नावानंच उत्पन्न दाखला पाहिजे असं नाही. तुमच्या नवऱ्याचंही चालते. ते झालं बाबा, पण मला भेटत नाही म्हणजे काय बाया म्हणते तुम्हाला भेटत नाही, तर कोणत्या महिलाला भेटत नाही तसं सांगा बरं तुम्ही. आता कोणाला भेटत नाही, कोणत्या महिला याच्यात पात्र होत नाही तर ते पहा तुम्ही. 2.5 लाखापेक्षा त्याच्या घरच्या याचं उत्पन्न जास्त आहे ते कटल्या. दुसरी गोष्ट, कुटुंबातील सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल, तुमच्या घरचा कोणी समजा व्यक्ती समजा इन्कम टॅक्स आयकर भरणारा असेल तर तुम्हाला ते लागू नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, तुमच्या घरचा जर कोणी नोकरीवर असेल, समजा सरकारी खात्यातनी म्हणा किंवा कंत्राटी म्हणा, राज्य सरकारचा कर्मचारी असेल, कोणत्या खात्याचा असेल किंवा केंद्र सरकारचा असेल, तर त्या घरातील जे काही विवाहित महिला आहे त्यांना ही योजना लागू नाही. पुढची गोष्ट आहे की बा जर समजा कोणी तुमच्या घरात पेन्शन घेत असेल, निवृत्ती वेतन घेत असेल, तर त्याच्या इच्छा जे महिला आहे त्यांना सुद्धा ही योजना लागू नाही. मी म्हणतो साहेब मला निराधार भेटते, पण मग मला हे भेटत नाही का? म्हणजे निराधार बिन हे बी दोन्ही भेटत नाही का? कारण की माझं वय आता पहिले 60 वर्ष होतं, तर समजा मी बसत नव्हते, आता 65 वर्ष केलं, तर आता मी बसतो, तर मग आता मला समजा निराधार भेटते, हे भेटते का, दोन्ही भेटते का? मग म्हणजे 3000 महिना भेटेल का मला? तर हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला समजा जर काय जे काय दुसऱ्या योजनेतून जे काय पैसे भेटत असेल ते जर कमी असेल 1500 पेक्षा, तर ते 1500 रुपयापर्यंत भेटेल समजा फरकानं. परंतु तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल. 2 योजना 3000 रुपये महिना भेटणार नाही. म्हणलं बाबा आमची तर 10 एकर जमीन आहे, तर मग आम्हाला भेटेल का नाही? म्हणलं लोक म्हणते 5 एकरापर्यंत आहे, मग आम्हाला भेटेल का नाही? काही म्हणते नाही, काही म्हणते 10 एकर चालते, म्हणजे नेमकं काय आहे? काल महत्त्वाचा मुद्दा झाला. काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी काही बदल केले. त्या बदलामध्ये कोणकोणते बदल आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. पहिले याच्यामध्ये जे काय शेतीची अट आहे ते काढून टाकण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर जे काही तारीख होती 15 जुलै, ते 15 जुलैवरून आता गेली 31 ऑगस्टपर्यंत 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. कारण की कागदपत्र काढायला वेळ लागते आणि त्याचबरोबर तुम्हाला समजा अडचणी होऊ नये, गर्दी होऊ नये म्हणून 2 महिन्याची तुम्हाला मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता फॉर्म भरा किंवा 15 दिवसांनी भरा, पण पैसे तुम्हाला भेटतील 1 जुलैपासूनच. सगळे महिन्याची मागचे पुढचे सगळे 1 जुलैपासून सगळ्या योजना लागू होणार आहे. फॉर्म तुम्ही आज भरा किंवा 31 ऑगस्टपर्यंत भरा, त्याचा काही विषय नाही. तर ते एक तुमचा मुद्दा होता की बा जमीन आमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त आहे. परंतु आता ते अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे की 5 एकरपेक्षा जास्त जरी असली तरी तुम्ही त्याच्यात पात्र आहे. फक्त तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. असं आहे का ते? बरोबर, म्हणजे समजा भरू शकतो फॉर्म. बरोबर, ठीक आहे. अजून बाकीचं पुढे पुढचा मुद्दा आहे, ज्याच्या घरी समजा ट्रॅक्टर आहे त्याचा विषय नाही, पण ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे की ते तुमच्या घरातल्या माणसाच्या नावानं नोंदणी केली आहे त्या घराची, तुमच्या नावानं म्हणा किंवा तुमच्या घरच्या मालकाच्या, तर तुम्हाला ही योजना लागू राहणार नाही, ट्रॅक्टरवाले सोडून. काय म्हणते, पिवळ्या कार्डवालेच भेटते, केसरीवाले भेटत नाही, पांढरेवाले भेटत नाही, असं काही आहे का? नाही, ते कार्डाचा काही विषय नाही. तर कार्ड कोणते असलं चालते, त्या योजनेचा याचा काही संबंध नाही. पिवळं असो, केसरी असो, पांढरं असो, कोणालाही ते लागू आहे. फक्त त्याने ते अटी पूर्ण केल्या पाहिजे. मी काय म्हणते बाबा, म्हणलं हे कोणाच्या खात्यात येते म्हणलं पैसे? कसं आमचा बुडा पैसे आधीच काढून आणते म्हणलं, म्हणून म्हणलं कसं पैसे आमच्या खात्यात येते, कोणाच्या येते? काय करा, घरच्या घरातच असं आहे. तसं काही विषय नाही आजीबाई. तर याच्यात कसं आहे, तुमचं अकाउंट आहे, आता तुम्ही जनधन योजनेसाठी बरेचसे लोकांना खाते काढलेलेच आहे. तर खाते काढल्यानंतर ते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. बाकी काही टेन्शन नाही, तुमच्याच खात्यात ते पैसे येणार आहे, त्यामुळे काही विषय नाही. काही तर बाया म्हणे नवीन खातं काढावं लागते, काय बाबा अफवा करते लोक, नवीन खातं काढावं लागते म्हणे. नाही, नवीन खातं काढायची गरज नाही. तुमचं जे खातं आहे तेच खाता नंबर आणि फक्त आधार लिंक आहे का नाही एवढं चेक करून घ्या. खातं सुरू नसन तर ते केवायसी करून ते सुरू करून द्या. आम्हाला हे योजनेचं समजलं. म्हटलं आता आम्ही फॉर्म भरायला जायचं, काही कुठं जायचं, काय करायचं ते सांगा. आजची 3 तारीख आहे. आता 1-2 दिवसांनी पोर्टल सुरू होणार आहे. आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून आपली माहिती भरायची आहे. तर याच्यासाठी आपण सेतू सुविधा केंद्रामध्ये संपर्क साधा किंवा अंगणवाडी सेविका मॅडम यांच्याशी संपर्क साधा किंवा ग्रामसेवक, या 3 गोष्टीकडे आपल्याला आपली माहिती ऑनलाईन भरून देणे आहे आणि प्रत्यक्ष महिलांना उपस्थित राहणे आहे. त्यांचे फोटो केवायसीचं वगैरे काम पडणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी जे काय आहे ते स्वतः हजर राहावे. तर कागदपत्र काय पाहिजे म्हणलं? मग कागद जुळवाजुळव करावं लागते म्हणलं, लय गर्दी सुरू आहे. तर म्हणलं आम्हाला कागदाचं सांगा बाबा, काय काय पाहिजे. कागद लय महत्वाचे आहे, कारण की सगळं कसं कागदोपत्री कार्यक्रम असते आणि तुम्हाला कोणी ओळखत नाही, कागदाला ओळखते. तर याच्यासाठी तुम्हाला पाहिजे पहिला एक ऑनलाईन अर्ज, ते तर आम्हीच भरू समजा किंवा सेतूवाले. दुसरी गोष्ट आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड ओके आहे ना? आधार कार्ड पाहिजे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे अधिवास प्रमाणपत्र असते, डोमेसाईल म्हणते त्याला, तर ते प्रमाणपत्र पाहिजे. आता तुम्ही म्हणसान बा रहिवासी दाखला आपल्या गावच्या सरपंचाचा, ते नाही चालत. त्याला तहसीलदाराचं अधिवास प्रमाणपत्र असते, ते काढावं लागते. त्यानंतर पाहिजे आपल्याला उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला हे तलाट्याचा चालत नाही, तुम्हाला तहसीलदाराचा जे असते आपल्याला भेटते, तो दाखला आपल्याला काढायचा आहे. म्हणजे तलाठी साहेबाचा नाही तर इकडे आपल्याला तहसीलदाराचा. बरोबर, अजून काय काय पाहिजे? बाकीचं बँक पासबुक आहेच तुमचं किंवा नसेल तर काढून घ्या. बँक पासबुकची झेरॉक्स, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो 1-2 फोटो काढून ठेवा. रेशन कार्डाची झेरॉक्स, तुमचं रेशन कार्ड जे आहे ते काढून ठेवा, त्याची झेरॉक्स काढा पहिल्या पानाची. त्यानंतर हमीपत्र, ते हमीपत्र लिहून घेतील तुमच्याकडून, अटी शर्तीचं ते लिहून देणार. बाबा हे अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला याची जनगणनी आम्हाला लस टाइम लागून राहिला. असं वाटतं कसं काय करावं. याच्यातून काहीतरी सूट काढायला होती, काही ना काही पर्याय द्यायला होता याला. नाही, आता याच्यातही पर्याय निघालेला आहे की बा अधिवास प्रमाणपत्र अनिवार्यच आहे असं नाही आहे, त्याला पर्याय आहेत. कालच सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र जर नसन तर त्याच्याऐवजी आपल्याला 15 वर्षापूर्वीचं जर तुमचं रेशन कार्ड असेल तर तेही चालते, किंवा मतदार जे ओळखपत्र आहे तेही चालते, किंवा मग शाळा सोडल्याची टीसी किंवा तुमचा जन्म दाखला, याच्या 4 प्रमाणपत्रापैकी कोणतं एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असं सांगितलेलं आहे. मग आता अधिवासाचं काही जास्त टेन्शन राहिलं नाही. मग आता हे उत्पन्न दाखल्याचं कसं? नाही, त्याच्यावर कालच्या याच्यानी आपल्याला सूट देण्यात आलेली आहे. उत्पन्न दाखल्यावर बी जर तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल कुटुंबाकडे, तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. आणि लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी म्हणून सध्याचे जे BPLचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करून हे आपल्याला लवकरात लवकर योजना लागू करायची आहे. 1 जुलैपासून तुम्हाला पेमेंट सुरू होणार आहे 1500 रुपये. म्हणा, पण तसं तरी बी अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला काढण्यासाठी काय काय कागद जोडायला लागते आम्हाला ते सांगा बा. आता ते कसं आहे, व्हिडिओ मोठा होते म्हणा, कसं लोक आवडत नसते लोकांना जास्त, पण तरी महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे थोडं सांगतो मी. जर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा असेल तर तुमचं रेशन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे आणि तलाठी अहवाल पाहिजे. त्याच्यावर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन आपण ते तशा पद्धतीनं उत्पन्न दाखला काढू शकतो. त्याचबरोबर रहिवासी दाखला म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र जे डोमिसाईल आहे त्याच्यासाठी काय पाहिजे, शाळा सोडण्याची टीसी तुमची. तुमच्या मायारी फोन करा, तुमच्या भावाला सांगा म्हणा दादा मला लाडकी योजना लागू आहे, लवकरात लवकर माझी टीसी काढून आणून दे. त्यासाठी एक टीसी पाहिजे, रेशन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, फोटो झालं. एवढे जर कागदपत्र असले की आपल्याला डोमिसाईल भेटून जाईल. म्हणजे सगळे कागदपत्र आपल्याला ओके असले म्हणजे आपल्याला फॉर्म भरायला मोकळं. तर त्यामुळे काळजी काही करू नका. आणि 15 तारखेला झालं पाहिजे असं काही नाही. 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे, त्यामुळे निवांत भरा, गर्दी करू नका आणि कोणाला अजिबात पैसे देऊ नका. जर कोणी असे सापडले, बरेच एजंट तयार झालेले आहे, पैसा अजिबात कोणाला द्यायचा नाही. महिला बाद भांडवल्या जातात. 2000 द्या, मी बातच लावून देतो पगार तुम्हाला. काही कोणाच्या हात नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डायरेक्ट त्याला जेलातच टाकतो म्हणे आता. हगेश नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, कोणाला पैसे देऊ नका, शांततेने फॉर्म भरा, विषय नाही. नाही साहेब, म्हटलं आम्ही सासू सुनाव घरी, तर म्हटलं आम्हाला दोघीली भेटते का मग एकाच बाईला भेटते समजा?
हे एक महत्वाचं आहे. सासू सुनीचे भांडणं अजून वाढायची फालतू. म्हणून कसं आहे, सासूले रागणे सुनीले रागणे दोघीले भेटणार आहे ते. फक्त तुम्ही 21 वर्षापेक्षा म्हणजे वय पूर्ण झालेलं आणि 65 पेक्षा कमी एवढं वय असलं पाहिजे. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न घरच्याचं कमी असलं पाहिजे. दोघीले योजना लागू. समजलं ना? आता काही अडचण राहिल्या का कोणाच्या? काही राहिल्या असेल तर आता सांगा. मग अजून म्हणसान हे नाही समजलं ते नाही समजलं. फोटो गिटो काढा, कागदपत्र काढायला कामी लागा आता तुम्ही. लवकरात लवकर उत्पन्नात दाखला, अधिवास जे काय ते काही सांगितले आहे ना ते त्याचा बंच तयार करा. शेतूवाल्याची इकडे सुरू झाल्याबरोबर चालल्या जा. लवकरात लवकर अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक याची संपर्क साधा आणि योजनेचा लाभ घ्या. मला जास लागते ना. बऱ्याचशा बायचे खाते बंद आहेत, खाते सुरू करावं लागते. आता बरेचसे काम राहिले. आता भावाला फोन करायला माझ्या टीसी बोलावं लागत. मग काय दादा बरं ठीक आहे म्हणलं. आता हे नवीन लग्न झालं. आता लक्ष्मण रावचं त्याच्या घरच्या बाई म्हणे विचारता म्हणून. तर त्याचं नाव तिकडच्या याच्यावर आहे. तर त्याला मग कसं काय भेटेल का नाही मग? ते एक आहे. आता काही काही बायाचे लग्न आता झाले यावर्षी, तर त्याचं नाव इकडे अजून त्याने अजून घेतलं नाही. तर लवकरात लवकर त्याला कोशिश करा म्हणा. तिकडचं नाव कट करा आणि इच्छा रेशन कार्डमध्ये नाव येईन या दृष्टीनं अर्ज भरा. आणि इकडे आल्यानंतर इकडचं नवऱ्याचं उत्पन्न दाखवून त्याला सुद्धा योजना लागू होईल. 31 ऑगस्ट लोक करा म्हणा. काय करा त्या, नाही तर मग तिकडेच नाव करसान तर 2 इकडे नाही भेटत त्या. इकडे करा म्हणा लवकर नाव बदल. चला आता समजलं ना तुम्हाला? हो, काही अडचण असली तर डबल विचारा ना. अजूनही काही बदल होऊ शकते तर काही सांगता येत नाही. हो, त्या पद्धतीनं समजा ग्रामसेवक साहेब तुम्हाला माहिती देणारच आहे. हो, आता सध्या जेपर्यंत आपल्याला आजच्या 3 तारखेला जी माहिती आपल्याला उपलब्ध होती पेपरवर म्हणा किंवा टी व्हीवर जी आपण माहिती घेतली, साहेबांना आणली, त्या हिशोबाने तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. काही चूक भूल देणे घेणे. समजलं? आता आपल्या कामोकामी लागा. काय काळाचे कागदपत्र ते काढा, बंच तयार करा आणि आपलं ऑनलाईन फॉर्म भरून आपली योजनेचा लाभ घ्या. चला ठीक आहे. महिलाचं सशक्तीकरण महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं शासनानं घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. खरोखर महिलांना याचा फायदा होईल असं मला वाटते. त्या दृष्टिकोनातून आपण खरोखर आपल्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. सर्वांनी आपापल्या पद्धतीनं कार्यक्रमाला लागलं पाहिजे. ओके ठीक आहे. आता इथे विषय संपवतो. धन्यवाद. चला. हो म्हणलं सर्व मंडळी जे काही आपला व्हिडिओ आज आपण पाहता, तर खरोखर म्हणलं तुम्ही आपल्या माता भगिनीसाठी एक काम एवढं करा की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरोखर सहकार्य करा. हो, खारीचा वाटा का होईना त्या पद्धतीनं जे बी काही ग्रुप असतील त्या ग्रुपवर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण की आपल्या चॅनलवर जे काही ग्रामीण लोक आहे, शहरातले लोक आहे, त्यांना याचा खरोखर थोडाफार तरी फायदा होईल असं मला वाटते. म्हणून सर्व सबस्क्रायबरना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिल्यानंतर शक्यतो लवकर शेअर करून सहकार्य करावे. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता.